मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. नंबर ॲनालॉजी अर्थात संख्यांचे सहसंबंध, बुद्धिमत्ता हा विषय ज्या ज्या स्पर्धा परीक्षेला असतो त्या त्या स्पर्धा परीक्षेला या घटकावर 100% प्रश्न असतो. आपण रोज एक व्हिडिओ 10 प्रश्न याप्रमाणे पाहत आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 47 या संख्येचा 65 या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध 59 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे. आपल्याला पर्याय आहेत 95, 110, 106, 118. आता 47 ही संख्या पाहिल्या पाहिल्या असं लक्षात येतं की 7चा वर्ग आहे. त्याच्या जवळ म्हणजे 7चा वर्ग वजा 2 केलं तर आपल्याला 47 मिळत आहेत. आणि ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला 8चा वर्ग 64 अधिक 1 केल्यावर 65 मिळते. म्हणजे 7चा वर्ग वजा 2 केले, 8चा वर्ग अधिक 1 केले, 59. इथं ही संख्या आपल्याला मिळवायची असेल तर काय करावं लागतं बघा. एक तर आपल्याला 7चा वर्ग अधिक 10 करावे लागतील, किंवा 8चा वर्ग 64 वजा 5 करावं लागतील, 59 मिळतील. आणि मग या पद्धतीने पुढे जावं लागेल. परंतु निरीक्षण आपण सहसंबंधामध्ये काय करतो, इथं जी क्रिया केलेली आहे इथं जी क्रिया केली आहे त्याप्रमाणे क्रिया करतो. इथं 2 वजा केलं होतं अधिक 10 किंवा अधिक 5 या पद्धतीने करून आपण आपल्या अपेक्षित उत्तरापर्यंत पोहोचू असं वाटत नाही. इथं थोडासा वेगळा विचार करावा लागेल. बघा, प्रत्येक नमुन्याचा प्रश्न आपण पाहतोय. इथं काय करावं लागेल, 47 या संख्येतील जे 2 डिजिट्स आहेत 4 आणि 7 त्यांचं निरीक्षण करूया आपण. 47 मधील 4 आणि 7 या 2 डिजिटचं निरीक्षण करूया थोड्या वेळासाठी. 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग 16 अधिक 49, आणि यांची जर आपण बेरीज केली तर ते आपल्याला मिळते 65. म्हणजे इथं आपण या पहिल्या संख्येतील डिजिटच्या स्क्वेअरची बेरीज केली, इथंही आपल्याला त्याच पद्धतीने करावं लागेल. पहिल्या संख्येतील डिजिटच्या स्क्वेअरची बेरीज, मग 5 आणि 9 या 2 संख्या आहेत, 5चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 5चा वर्ग आहे 25, 200 नाही 25 फक्त, आणि 9चा वर्ग आहे ते 81. यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मिळेल 106. आणि मग पर्यायामध्ये 106 आहे का, तर पर्यायामध्ये आपल्याला उपलब्ध पर्याय क्रमांक 3 हा 106 दर्शवतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहतोय. तर दुसरा प्रश्न आपल्याजवळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 संख्या दिलेत आणि तशाच प्रकारचा संबंध असणाऱ्या 2 संख्या पर्यायातून शोधायच्या आहेत. 30 या संख्येचा 130 या संख्येशी जो संबंध आहे त्या प्रकारची संख्या आपल्याला शोधावायची आहे. आता आपल्याला उत्तर काढण्यासाठी असं लक्षात घ्या, 30 ही 30 आणि 130 यांच्यामध्ये 30ची 4 पट केली, 30ची जर 4 पट केली तर आपल्याला मिळतात 120, आणि त्याच्यामध्ये 10 अधिक केले तर आपल्याला मिळत आहेत 130. म्हणजे 4 पट केली ना अधिक 10 केलेत, तशा पद्धतीचा पर्याय आहे का बघायचा आपल्याकडे. 20ची 4 पट 80, 80 अधिक 10 90, हे जुळत नाही. 37ची 4 पट करूया, 7 चोक 28, 7 गेले 2, 3 चोक 12, 2 14, 148 अधिक 10 केले तर आपल्याला मिळतात 168, परंतु इथे 210 आहेत. 42चं बघूया, 42ची 4 पट केली तर 88 येईल, सॉरी 168 येईल, आणि त्याच्यात 10 अधिक केले तर 178 येईल. हेही होत नाही. इथं 49ची 4 पट केली, 49ची 4 पट केली तर ती 198 येईल, आणि त्याच्यामध्ये 10 अधिक केले
तर 208 येतील. म्हणजे आपण लावलेल्या निकषानुसार पुढची जोडी आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपण थोडंसं चुकीच्या पद्धतीने गेलोय असं आपण म्हणू शकतो. मग आता या संख्यामध्ये संबंध शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. बेस्ट पर्याय आपण उत्तर काढू शकतो. 30 आणि 130 या संख्यांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल 5चा वर्ग 25 अधिक 5 बरोबर 30 होत आहे. 5चा घन 125 अधिक 5 केले तर 30 होत आहेत. म्हणजे एका संख्येचा वर्ग केलाय त्याच्यात 30 संख्या मिसळल्या आणि एका संख्येचा घन केलं त्याच संख्येचा घन केला आणि त्याच्यात 30 संख्या मिसळल्या. अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला आपल्या पहिल्या 2 संख्या मिळत आहेत. त्यानुसार आपण आपल्या पुढच्या संख्या शोधू. इथं 4चा वर्ग 16 अधिक 4 आहे 20 मिळतात. पण पुढे 4चा घन 64 अधिक 4 केल्यानंतर 68 असायला पाहिजे ते नाही. पुढे 37च्या जवळची वर्गसंख्या 36 आहे. 36 हा 6चा वर्ग आहे. मग वर्गसंख्येत ती संख्या आपण मिसळत होतो तर 42 असायला पाहिजे होतं. इथं 42 नाही, इथं 42 आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 6चा वर्ग 36 अधिक 6 बरोबर 42 आहे. आणि आपल्याला पुन्हा त्याच संख्येचा घन करायचा आहे ज्या संख्येचा वर्ग केला. 6चा घन केला तर तो होतो 216 आणि त्याच्यामध्ये ती संख्या आधी केली ज्याप्रमाणे इथं केली होती तर आपल्याला मिळत आहेत 222. म्हणजे वर्गसंख्या अधिक ती संख्या केल्यानंतर 36चं 42 आणि 222 अशा पद्धतीने संख्या मिळतात. आणि मग आपल्याला संख्यांच्या जोडीमध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे तो त्याच पद्धतीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्याकडे पुढे एक प्रश्न आहे बघा. 423 या संख्येचा 657 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे 534 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. आणि त्यासाठी आपला पर्याय आहेत 678, 867, 768, 876. थोडंसं निरीक्षण केलं की पर्यायावर असं लक्षात येते पर्यायात तेच डिजिट सेम 678, 678, 678, 678 अशा पद्धतीने. आणि इथं या पहिल्या संख्येचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते 2, 3, 4 परत 5, 6, 7. म्हणजे इथं आता बघा निरीक्षणातून असं लक्षात येते 4, 2, 3 या संख्येमध्ये जर आपल्याला नैसर्गिक क्रमाने लिहायचं म्हटलं तर दुसऱ्या संख्येपासून सुरुवात केलं आणि लिहिलं. त्याच्या पुढचं कसं दिलंय 657. तर खरं ते कसं असायला पाहिजे होतं असं 5, 6, 7. म्हणजे त्याच पद्धतीने आपल्याला पुढे काय येणार आहे बघा 5, 3, 4 यांचं निरीक्षण करा. हे 3, 4 इथल्याप्रमाणे लिहिलंय आणि त्याच्यानंतर 5 असं असायला पाहिजे होतं. ते इथं जसं लिहिलंय त्याच पण लिहिलंय. म्हणजे मधल्या संख्येपासून सुरू होऊन क्रमानं 3 संख्या असं आपल्याला बघायला पाहिजे. मग दिलेले अंक प्रत्येक पर्यायात 6, 7, 8च आहे. म्हणजे मध्ये छोटी संख्या असायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी आणि शेवटी सगळ्यात मोठी अशा प्रकारची संख्या असायला पाहिजे. या क्रमाने जर विचार केला तर 5, 6 आणि पुन्हा 7, 7, 6, 7 आणि पुन्हा 8 या पद्धतीनं. म्हणजे आपल्याला इथं दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 13 या संख्येचा 24 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या 2 संख्यांचा
जुळवायचा आहे. आता इथं आपल्या लक्षात येईल की 13 ही संख्या 4चा वर्ग 16 वजा 3 या पद्धतीने मिळते. 24 ही संख्या 5चा वर्ग 25 वजा 1 याप्रमाणे मिळते. वर्ग संख्या वजा 3 वर्ग संख्या वजा 1 अशा पद्धतीने संख्या मिळत आहेत. आता इथं 49 जवळचा वर्ग संख्या आहे, 4 वजा करावं लागते. इथं 3 केले होते. इथं 36 आहे जवळची संख्या पहिली, परंतु 1 वजा केल्यानंतर ते मिळते. म्हणजे हे आपण चाललेल्या सूत्रात 2 पर्याय तर बसत नाहीत. इथं यांना जवळची संख्या 49 आणि 64 आहेत, त्यांच्यातून 3 आणि 1 वजा करून आपल्याला पुढच्या संख्या मिळत नाही. म्हणजे हा विचार आपला चुकीचा आहे. आपल्याला थोडासा डिफरंट पद्धतीने वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. पर्यायांचं निरीक्षण आणि दिलेल्या संख्येचं निरीक्षण केलं तर 24 आणि 13 यांच्यामध्ये 11चा फरक आहे. 79 आणि 45 यांच्यामध्ये 34चा फरक आहे. 78 आणि 56 यांच्यामध्ये 22चा फरक आहे. 59 आणि 35 यांच्यामध्ये 24चा फरक आहे. आणि 68 आणि 57 यांच्यामध्ये 11चा फरक आहे, जसा की इथं होता. म्हणजे दिलेल्या 2 प्रश्नचिन्हाच्या जागी 11चा फरक असणाऱ्या या संख्या असू शकतात. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढे 5वा प्रश्न पाहूया. इथं बघा, 123 या संख्येचा 36 या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे, त्याच प्रकारे 121 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपला पर्याय दिलेत 52, 69, 72 आणि 25. आता आपल्याला आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्यासाठी इथं लक्षात येते बघा, 5चा घन 125 वजा 2 केल्यानंतर आपल्याला 123 मिळत आहे. आणि पुढे 6चा वर्ग आहे. इथं मात्र 6चा घन 216 अधिक 5 करावं लागते. म्हणजे इथं केलेली क्रिया आणि इथं केलेली क्रिया पहिल्या संख्येसाठी जुळत नाही. हा विचार सोडून आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. मग विचार करताना असं लक्षात येते बघा, जी पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 123, याच्यामधील 1 अधिक 2 अधिक 3 हे अंक घेतले आणि त्यांची बेरीज केली तर 6 येते. आणि या 6चा जर वर्ग केला तर पुढची असणारी 36 ही संख्या येते. त्याच पद्धतीनं मग या 221 मधील 2 अधिक 2 अधिक 1 यांची जर बेरीज केली तर ती मिळते आपल्याला 5. आणि या 5चा जर आपण वर्ग केला तर आपल्याला मिळतात 25. अशा पद्धतीनं मग आपल्याला 25 हा पर्याय उपलब्ध आहे का, तर दिलेल्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला उपलब्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काही संख्या दिलीत बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येचा 63 या संख्येशी संबंध आहे. त्याच पद्धतीनं 8 या संख्येचा 26 या संख्येशी संबंध आहे. आता इथं असं लक्षात येतंय, 8 ही एक घन संख्या आहे, 26 ही घनसंख्या पेक्षा 1 ने कमी आहे. म्हणजे इथं घनसंख्या पर्याय असायला पाहिजे, परंतु दिलेल्या संख्येत 12 हा घन नाही, 9 हा घन नाही, 18 हा घन नाही.
15 हा गुणनफळ. या दोघातले संबंध आपण आता बघितल्याप्रमाणे 2चा तिसरा घात होता 8 आणि 3चा तिसरा घात वजा म्हणजे 27 वजा 1 होतं. घन आणि घन वजा 1 अशा प्रकारे संबंध जोडले आपण. परंतु इथं 4चा घन वजा 1 64 वजा 1 63 आहे. परंतु पहिली संख्या जी असायला पाहिजे ती घन ती दिलेल्या पर्यायामध्ये कुठंच नाही. मग आपल्याला आपण आता जो मांडलेला हा विचार आहे तो बदलून नवीन पद्धतीने विचार करावा लागेल. तो कसा येतोय बघा, खूप सोपा आहे, काही अवघड नाही. मला इथं असं लक्षात यायला बघा, पहिली संख्या जी 8 आहे इथली ती 2चा वर्ग केल्यानंतर मिळणाऱ्या 4ची दुप्पट आहे. आणि पुढे काय केले, त्याच्यापेक्षा मोठी संख्या तिचा घन त्याच्यातून 1 वजा केले आणि 26 मिळाले. इथं मला 4चा घन 64 वजा 1 केल्यानंतर मिळणारी 63 आहे. म्हणजे इथं या दोघात 1चा फरक होता, इथं 1चा फरक असणारी संख्या 3 असणार आहे आणि ह्याचा वर्ग होता, त्याचा वर्ग केला, 3चा वर्ग 9 आला, पण त्याची दुप्पट केली होती म्हणून या 9ची दुप्पट केली तर मला मिळत आहेत 18. आणि मग पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक 3 18 योग्य उत्तर म्हणून निवडावा लागेल. नेक्स्ट प्रश्न आहे, इथं आपल्याला 6चा जो 64 संबंध आहे त्याच प्रकार संबंध 11चा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय दिले आहेत 144 169 121 आणि 124. आता इथली संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजे पर्यायात पूर्ण वर्ग संख्या असणार आहेत. हा 12चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे आणि हा 11चा वर्ग आहे. हा पर्याय उत्तर असणार नाही. आता फक्त वर्ग कुणाचा येईल हे आपल्याला शोधायचं आहे. 6च्या पुढे 6 पेक्षा 2 न मोठी संख्या 8 आणि त्या 8चा वर्ग 64 आपल्याला त्याच्या पुढे दिला. म्हणजे इथली पहिली संख्या 11 आहे, 11 पेक्षा 2 न मोठी संख्या 13 आणि या 13चा वर्ग 169. आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये 169 हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहतोय आपण बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, त्र्याऐंशी या संख्येचा 25 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा 29 या संख्येशी कोणत्या संख्येचा संबंध असेल. आता इथं आपल्याला दिसणार हे 83 जे आहे ते 9चा वर्ग 81 अधिक 2 आहे आणि त्याच्या पुढे 5चा वर्ग 25 दिलेला आहे. परंतु इथं हे 29 जे आहे ते 5चा वर्ग 25 अधिक 4 केल्यानंतर मिळतात. इथं अधिक 2 केले ते इथे 4, म्हणजे आपण हा विचार चुकीचा करतोय. मग बरोबर विचार करण्यासाठी काय करावं लागेल, थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीनं हा मांडण्याचा प्रयत्न करूया. इथं बघा 83 आणि 25 मला असं लक्षात येतंय 8 आणि हे 3 हे 2 अंक आहेत 83 मध्ये. त्यांची जर मी वजाबाकी केली तर मला मिळत आहेत 5 आणि या 5चा जर मी वर्ग केला तर मला मिळत आहेत 25 जे की इथं दिलेले आहेत. म्हणजे 29 मधले हे मी अंक लिहिले, त्यांच्या अंकाची वजाबाकी केली, वजाबाकी मिळेल मला 7 आणि या 7चा जर मी पुन्हा वर्ग केला तर मला मिळतील 49.
मग 49 हा पर्याय मला उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणजे आपला हा विचार किंवा आपण ही लावलेली आयडिया बरोबर आहे. आता आणखीन एक प्रश्न आहे. इथं आपल्याला 20 या संख्येचा 30 या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येचा 72 या संख्येचा आहे. आणि आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधण्यासाठी पर्याय दिले 56, 59, 68, 61. इथं लक्षात येते बघा, 10 गुणिले 2 केले की आपल्याला 20 मिळत आहेत. 10 गुणिले 3 केले की आपल्याला 30 मिळत आहेत. इथं हे जे 72 आहे ते आपल्याला 24 ला 3 न गुणल्यावर मिळत आहेत. 24 + 72 म्हणजे इथं 10 ला 3 न गुणले हे मिळलंय, 10 ला 2 न गुणले हे मिळलंय. म्हणजे वर आता त्याच संख्येला 2 न गुणल्या की आपल्याला मिळतात 48. 48 is not available in our options, so we have to change our direction of thinking. इथं आपल्याला आपला विचार करण्याची पद्धती बदलावी लागेल. This 20 we can write as follow: the square of 4 is equal to 16 plus 4 is equal to 20. In this way, like this, we can write square of 5 is equal to 25 plus 5 is 30. थोडक्यात काय, 4चा वर्ग केला 16, त्याच्यामध्ये हे 4 मी अधिक केले मिळाले 20. 5चा वर्ग केला 25, त्याच्यात हे 5 अधिक केले ते मिळाले 30. या पद्धतीनं ह्या 72 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग अधिक 30 संख्या केली आहे, वर्ग अधिक 30 संख्या केली आहे, तर 64. 72च्या जवळचा वर्ग आहे 64, तो आहे 8चा वर्ग. 8चा वर्ग 64 अधिक 8 केले तर 72 मिळतात. इथं मग 8चा आणि 5चा संबंध इथल्या प्रमाणात संबंध जोडायचा. 5 आणि 4चा, या 8 ही मोठी संख्या आहे इथल्या संख्येपेक्षा 1 न, म्हणजे इथली संख्या असणार आहे 7. मग 7चा वर्ग केला 49, अधिक 7 केले 49 अधिक 7 केल्यानंतर आपल्याला मिळतात 56. आणि मग उरले आपल्याला पर्यायामध्ये 56 हा पर्याय दिसतोय का, तर आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये 56 हा क्रमांक 1 लाच आहे, म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. चला, आपण प्रश्न सोडवत असताना आपला एक क्रम चुकला होता आणि एक प्रश्न डबल झाला होता, त्या जागी हा प्रश्न होता. इथं 64 या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध या 2 संख्यामध्ये आहे. इथं प्रश्नचिन्ह असल्यामुळे आपल्याला संबंध शोधण्यासाठी या संख्यांचा विचार करावा लागेल. 72 आणि 53 यांच्यामध्ये संबंध आपण कसा निर्माण करू शकतो, तर 64 ही 72च्या जवळची वर्गसंख्या आहे. अधिक 8 केले तर आपल्याला 72 मिळत आहेत. आणि या 53च्या जवळची वर्गसंख्या 49 आहे. त्या 49 म्हणजेच 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग 49 अधिक जर 4 केले तर आपल्याला 53 मिळत आहेत. पण इथं हीच वर्गसंख्या आहे, ही आपल्याला वर्गसंख्या अधिक करून मिळालेली संख्या आहे. किंवा इथं जी वर्गसंख्या घेतली ती इथं आहे, म्हणजे इथं जी वर्गसंख्या घेतली ती इथं असायला पाहिजे. 49 दिलेल्या पर्यायामध्ये नाही, म्हणजे आपण इथं चुकतोय. आणि मग आपल्याला आपलं उत्तर काढण्यासाठी थोडा वेगळा विचार करावा लागेल. आता कसा विचार करायचा आहे बघा.
आपण पहिल्यांदा 72 आणि 53 कडे पाहतोय. 72 मधले जे डिजिट्स आहेत ते पाहूया. मध्ये 7 आणि 2 हे 2 डिजिट्स आहेत. पण 7चा वर्ग केला 49 मिळाला. आपण 2चा वर्ग केला 4 मिळाला. यांची बेरीज केली 53 मिळाली. म्हणजे या 72 मधील 7चा वर्ग आणि 2चा वर्ग यांची बेरीज केल्यावर ही संख्या मिळाली. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, 6चा वर्ग 36 आणि पुन्हा 4चा वर्ग 16 आणि या दोघांची बेरीज करावी लागेल. 6 आणि 6 12, हातचे गेला 1, 3 आणि 1 4 आणि 5 52 आले. मग दिलेल्या पर्यायामध्ये 52 आहेत का? तर दिलेल्या पर्यायामध्ये आपला पर्याय क्रमांक 3 हा 52 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 52 हे अचूक उत्तर आहे. मित्रांनो, आजचे हे 10 प्रश्न आपण या पद्धतीने सोडवलेले आहेत. आपण आणखीन एक एक्स्ट्रा प्रश्न सोडवतोय आज. आपल्या कालच्या पद्धतीनं आजही आपण एक वेगळा प्रश्न घेतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या मोजायची आहे. त्रिकोणातील आकृतीचे प्रश्न सोडवताना आपल्याला काही बेसिक आकृत्या लक्षात ठेवाव्या लागतील. जर आपल्याला एखादा चौरस दिला असेल आणि त्याचे समोरासमोरील बिंदू असे जोडलेले असतील, कर्ण थोडक्यात, आणि त्याच्यामुळे होणारे त्रिकोण मोजायचे असतील तर आपण नंबर देतो 1 2 3 4. ही यातली बेसिक आकृती आहे. शेवटचा जो आकडा आला त्याची आपण दुप्पट करतो, 8 होतात. मग आपल्याला दिलेली जी आकृती आहे त्याच्यामध्ये असा भाग दिसतोय का? तर बघा, मी निळ्या रंगाने दाखवतोय. हा जो भाग आहे असा, एवढ्या भागापुरता जर विचार केला तर आपल्याला किती त्रिकोण मिळेल? इथल्याप्रमाणे 8 त्रिकोण मिळाले. आता दुसऱ्या बेसिक आकृतीचा आपण विचार करतोय. एखाद्या त्रिकोणामध्ये अशा प्रकारचा त्रिकोण असेल आणि त्याच्या समोरच्या शिरोबिंदूवर एका शिरोबिंदू समोरच्या बाजूवर अशा काही रेषा काढलेल्या असतील, त्याच्यामुळे होणारे त्रिकोण मोजायचे असतील तर त्याला आपण 1 2 3 असे नंबर देतो आणि त्यांची बेरीज करतो. त्यांची बेरीज येते, इथं 6 येते. मग अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिसते का? तर हा जर भाग आपण नीट बघितला, इथं दिलेला आकृतीतला, या शिरोबिंदूतून ही एक रेषा, ही एक रेषा, अशा त्रिकोण दिसतो. मग त्याला नंबर दिला 1 2 3, म्हणजे यांची बेरीज आली 6. आता इथं गंमत काय मित्रांनो बघा, हा जो त्रिकोण होणार आहे ना, हिरव्या रंगाने दाखवलेला, तो आपण दोन्ही आकृत्यात मोजलाय. म्हणजे इथले 6 न घेता आपल्याला 5 घ्यावे लागतील. आता आकृती मोजताना आपल्याला आणखीन एक भाग राहिलाय. हा जो त्रिकोण आहे तिथं इथून असा एक समोर शिरोबिंदूवरनं काढल्यामुळं त्रिकोण होतात आणि मग ते त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनंच आहेत. यातले त्रिकोण मोजण्यासाठी आपण याला 1 आणि याला 2 असे नंबर दिले, त्यांची बेरीज केली, ती बेरीज होते 3. परंतु त्याच्यामध्ये हा जो झालेला आहे असा, तो ऑलरेडी आपण मोजलेला आहे. कोणता बघा, मी दुसऱ्या शाईने दाखवतो. इकडं तुमच्या मूळच्या आकृतीमध्ये गुलाबी थोडासा आपण बघू. हा जो त्रिकोण आहे तो आपण पहिल्या 6 मध्ये पण वाचलेला आहे. म्हणजे इथले फक्त 2च घ्यायचे होते आपल्याला 3च्या ऐवजी. ते 2 ते 5 आणि हे 8, 8 अधिक 5 13 अधिक 2 15. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 15 येतं. परत एकदा लक्षात घ्या, बेसिक आकृती जर आपल्याला कळले तर आपण पटकन उत्तराकडे जाऊ शकतो. बेसिक आकृती समजून घ्या आणि कुठं जोडले आणि कुठला डबल मोजला जातोय हे लक्षात घ्यावं लागेल आणि मग उत्तर येणार आहे. इथं बघा, पहिली बेसिक आकृती आहे, याचं उत्तर 8 येणार आहे. त्याच्यानंतरची ही जी आकृती आहे असा भाग, याच्यामध्ये ही एक अशा 3 रेषा काढल्यात, म्हणजे हे असं झालं बघा, 1 आणि 1 2 3 असे आपण नंबर देऊन त्यांची बेरीज करतो. त्याच्यामुळे त्याच्यात 6 झाले. परंतु त्या 6 मधला
हा आपण डबल मोजला, म्हणजे आता काउंट करायला आपण फक्त 5च घेणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला आकृतीचा आणखीन एक भाग आहे, जो हा भाग आहे हिरवा एवढाच. इथं एक त्रिकोण, असे त्रिकोण होते. म्हणजे तिथं पण काय झालंय बघा, या शिरोबिंदू समोर असं टाकून 2 त्रिकोण झाले, 1 आणि 2. यांची बेरीज करताना आपण बेरीज होते 3, परंतु यातला हा मोठा या 5 मध्ये किंवा या 6 मध्ये मोजलेला आहे. त्यामुळे 3 मधले पुढे आपल्याला मोजायला फक्त 2च घ्यायचे. आणि मग 8 आणि 5 13 आणि 2 15, असे फक्त 15 त्रिकोणी आकृतीत होतात, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दाखवलेलं आहे.